वेलकम स्टुडंट. सिक्स स्टँडर्डचा जो सिलेबस आहे तो अकॅडमिक इयर 2026-27 मध्ये चेंज झालेला आहे. मॅथमॅटिक्समध्ये फिफ्थ चॅप्टर आहे GCD आणि LCM. तर त्याचं जे एक्सप्लेनेशन आहे तो चॅप्टर एक्सप्लेन आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्याचा हा पहिला पार्ट आहे आणि आपल्याला समजून घ्यायचा आहे डिवायझर अँड डिव्हिडंड. तर त्याच्यासाठी टेक्स्टबुकमध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे. टेक अ 12 पेन्सिल ऑफ द सेम साईज, डिवाइड देम इंटू इक्वल ग्रुप्स. तर तुम्ही एकच ग्रुप करू शकता ज्याच्यामध्ये 12च्या 12 पेन्सिल तुम्ही घ्याल, किंवा तुम्ही 2 ग्रुप करू शकता टोटल. तर 2 ग्रुप करण्यासाठी काय करायला पाहिजे? पहिल्या 6चा एक आणि दुसऱ्या 6चा एक, म्हणजे 6 + 6 किती होणार? 12 होणार. किंवा तुम्ही 3 मध्ये करायचं असेल तर 4, ओके, 4 आणि 4, ओके. त्याच्यानंतर जर का तुम्हाला म्हणजे यात पेन्सिल शिल्लक राहत नाही. समजा मी 3चा ग्रुप केला, तर इथे 3, 3, 3, 3, 3, ओके. 3 3चा ग्रुप होतो. 3 4 जा 12, 4 ग्रुप होतील. आता जर का मला ते 5 मध्ये कन्व्हर्ट करायचे असतील, तर समजा मी 5 पेन्सिल घेतल्या, 1 2 3 4 5, ओके. आणखीन 5 घेतल्या, 1 2 3 4 5. तर 5 आणि 5 किती झाले? 10. मग नेक्स्ट ग्रुपमध्ये किती येणार? 2 येणार. कारण 5 + 5 10, राहिले 2. म्हणजे इक्वलमध्ये डिवाइड होणार नाहीत. तर असं कुठल्या कुठल्यामध्ये इक्वल होणार? तर समजा मी 6 मध्ये इक्वल केले, तर 6 मध्ये इक्वल होत आहेत, 2 2 होत आहेत प्रत्येकात, 2 2 होत आहेत. पण 7 मध्ये होत नाहीत. 7चा ग्रुप करायला गेलात तर पेन्सिल इक्वल ग्रुपमध्ये डिवाइड होत नाहीत. 8 मध्ये नाही, 9 नाही, 10 नाही, 11 नाही. सो थोडक्यात आपण काय म्हणू शकतो की जे नंबर्स आहेत, तर त्याच्यातल्या कुठल्या नंबरला डिवाइड होते 12 ला? 1 2 3 4, ओके. तर त्यांना बेसिकली हे सांगायचं आहे की या नंबरने आणि हा 12 एवढ्याच नंबरनं काय होतं? डिवाइड होतं, ओके. अ नंबर दॅट डिवाइड्स द अनादर नंबर अँड लीव नो रिमाइंडर इज कॉल्ड डिवायझर. म्हणजे समजा 12 ला मी जर 6 ने डिवाइड केलं, तर 6 2 जा 12, 12 - 12 किती येणार? 0. म्हणजे रिमाइंडर 0 येतोय. त्या नंबरनं डिवाइड केल्यावर कम्प्लिटली डिवाइड होतं. त्याला म्हणायचं 6 इज अ डिवायझर ऑफ 12. 6 हा 12चा काय आहे? डिवायझर आहे. आणि जर का डिवाइड होत नसेल, म्हणजे दुसरा एखादा रिमाइंडर येत असेल, तर 12 ला कशा-कशाने डिवाइड होत नाही? 5 न डिवाइड होत नाही. बघा 5च्या टेबलमध्ये 12 नाहीये, 7च्या नाहीये, ओके. 8 9 10 11. तर हे नॉट डिवायझर्स, ओके. तर ही कन्सेप्ट त्यांना पहिल्या याच्यामध्ये सांगायचे. त्याच्यानंतर पुढचं आहे अंडरस्टँड. पुढचा पॉईंट जो आहे तो, त्याच्यामध्ये नंबर्स आर मल्टिपल्स ऑफ अ नंबर आर डिव्हिजिबल बाय दॅट नंबर. तर फॉर एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे 12 इज अ मल्टिपल ऑफ 2. 2 6 जा 12, ओके. त्यामुळं 2 हा त्याचा काय झाला? देअरफॉर 2 इज अ डिवायझर. त्याचा डिवायझर कोण झाला? 2 झाला, ओके. तर हे तिथं परत एकदा तिथं सांगितलेलं आहे. मेथड्स ऑफ फाइंडिंग प्राईम फॅक्टर्स, ओके. एखादा नंबर दिला, त्याचे प्राईम फॅक्टर कसे फाइंड आउट करायचे? जसं की त्यांनी इथं एक्झाम्पल दिलं, 24चे 2 फॅक्टर पाडले. समजा मी 4 6 जा 24, तसं 4चे काय होणार? 2 2 जा 4 आणि 2 3 जा 6. आता काही काही जण 24चं असं करतील, 8 3 जा 24. मग 8चे काय होतील सांगा? 2 2 जा 4. 8चं परत सांगा, 2 स्टेपमध्ये करूया. 8चं कसं लिहिता येईल? 8चे परत 2 होतील, 4 2 जा, आणि परत 3चं होणार नाही, कारण 3 प्राईम नंबर आहे. 4चे परत 2 2 जा, म्हणजे एकूण फॅक्टर किती होणार? 2 2, हा एक 2, म्हणजे टोटल 3 झाले 2, आणि एक 3. असंही करू शकता. 60चं इथं कसं केलंय बघा, 4 × 15 60. परत 4चे फॅक्टर पडणार, 2 2 जा 4, आणि या 15चे किती पडणार? 3 5 जा 15. मग समजा एखाद्यानं असं केलं 60, तर 10 6 जा 60. मग 10चे किती पडतील? 2 5 जा, आणि 6चे 2 3. बरोबर. म्हणजे कुठले कुठले आले? 2 5 2 3. तर तेच इथं आहेत की नाही बघा, 2 5 2 3. तर अशा पद्धतीनं आपण त्याचे फॅक्टर पाडू शकतो. तेच तिथं दिलेलं आहे. तर फॅक्टर पाडताना 2 आहेत, हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल, असंही करू शकता तुम्ही. तर समजा इथं आता हॉरिझॉन्टल दिलेलं आहे, तर हॉरिझॉन्टल कसं करता येईल? 24ला कसं लिहिता येईल? 2 × 12. परत आलेल्या 12चे 2 भाग करायचे. 12 2 जा 2 6 जा 12. 2 6 जा 12 हे केलेत बघा. ह्या 12चे 2 भाग केलेत, 2 6 जा 12. परत 6चे तुम्ही करू शकता, 2 3 जा 6. म्हणजे ओव्हरऑल फॅक्टर काय होणार? तर हे सगळे फॅक्टर 2 2 2 3. किंवा तुम्हाला वाटलं व्हर्टिकल करूया, तर व्हर्टिकल कसे करणार? 24ला 2 न डिवाइड करा, किती येणार? 12. 12ला परत 2 न डिवाइड करा, तर किती येणार? 6. 6ला परत 2 ने डिवाइड केलं, 3. 3 1 जा 3. 1 आलं की थांबायचं, ओके. तसं इथं 60चं करता येईल.
समजा 2 इंटू 30 केलं, 30ला परत 2ने डिवाइड केलं तर किती येणार 15. 15 2 जा 30. परत 15चं कसं लिहिणार सांगा इथे. 15ला असं लिहिता येईल मला 3 5 जा 15. म्हणजे हे सगळे फॅक्टर झाले 60चे. किंवा असं व्हर्टिकल सगळ्यात सोपं पडतं. 60 लिहिलं, 60ला 2ने डिवाइड केलं किती आलं 30. आता आलेल्या 30ला परत जर मी 2ने डिवाइड केलं तर किती येणार 15. 15ला 3ने डिवाइड केलं 5 आणि शेवटी 5 1 जा 5. तर हे त्याचे फॅक्टर आले जे वरती लिहिलेत ते. 2 बघा 2 2 3 5 आहे की नाही ते 2 2 3 5. ओके. तर ते केल्यानंतर पुढचं आहे प्राईम फॅक्टर लिहायचे. हां, तर प्राईम फॅक्टर इकडे 24चे दिले. 24चे प्राईम फॅक्टर कुठले 2 आणि 3 आहेत. ओके. 2 आणि 3 यानं त्याला डिवाइड होते. तसं 60ला कशाने डिवाइड होते आत्ताच बघितलं आपण. 2 3 आणि 5 आर डिवायझर्स. यातलेच आहेत बघा. रिपीट झालाय. यात बघितलं की लक्षात येईल. 2 3 आणि 5 आहे बघा याच्यात. जस्ट अ मिनिट. वेट. 2 3 आणि 5 म्हणजे इथं फॅक्टर लिहायचे 2 3 आणि 5. तर अशा प्रकारे प्राईम फॅक्टर आपण फाइंड आउट करू शकतो. आता 5.1 जो आहे तो मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. तुम्ही चॅनेलवर जाऊन किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतोय. तिथे जाऊन तुम्ही सगळे प्रॅक्टिस सेट जे आहेत ते बघू शकता. ओके. थँक्यू.